अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दीप्या आणि बापू अप्पीसोबत बोलत असतात, मात्र तिचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. अर्जुनने जो दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो त्याचाच ती विचार करत असते आणि त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो. बापू तिला म्हणत असतात की तू एकदा अर्जुन रावांसोबत बोल, मात्र अप्पी त्याला नकार देते. अर्जुनने आपल्याला न सांगता घटस्फोटाचा निर्णय घेतला या गोष्टीचा तिला खूप त्रास होत असतो आणि मग तितक्यात अमोल त्या ठिकाणी येतो, त्यामुळे त्यांचं बोलणं अर्धवट राहतं. अमोल अप्पीला सांगतो की आज मी माझ्या मित्रमैत्रिणींना घरी खेळायला बोलावलं आहे, त्यामुळे अप्पी खुश होते. ती अमोलला सांगते की त्यांच्यासोबत व्यवस्थित खेळ आणि त्यांना काहीतरी खायला सुद्धा दे. त्यावर बापू म्हणतात की हो अप्पे, तू काळजी करू नको, मी घरीच आहे. आणि मग त्यानंतर दीप्या अमोलला विचारतो की तुझ्या हातात काय आहे. त्यावर अमोल सांगतो की मी शहेनशाचं चित्र काढलंय आणि मग तो त्याचं चित्र सगळ्यांना दाखवतो आणि त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. दीप्या म्हणत असतो की हे चित्र तर अर्धवट आहे. त्यावर अमोल म्हणतो की मला जेवढं माहीत होतं तेवढं तर मी काढले. आणि मग तो अपर्णाकडे हट्ट करतो की मा प्लीज मला सांग ना, माझे बाबा कसे दिसायचे. आणि मग अमोलसोबत बापू आणि दीप्यासुद्धा म्हणतात की हो तू सांग त्याला. आणि मग त्यानंतर अप्पी अर्जुनचं वर्णन करते आणि ते वर्णन ऐकून अमोल तर खूपच खुश होतो आणि लगेच चित्र काढण्यासाठी जातो. तर या सगळ्या गोष्टींमुळे अप्पी मात्र पूर्णपणे खचून गेलेली असते. बापू तिला समजवण्यासाठी जातात तर अप्पी रडतच त्यांना मिठी मारते. दुसरीकडे आर्या आणि तिची आई घरी येणार असतात, म्हणून रुपाली आणि स्वप्नील तयारी करत असतात. आणि त्यावेळी स्वप्नील रुपालीला सांगतो की तू त्यांच्या पुढे तुझ्या मनात अपर्णाविषयी राग आहे असं दाखवू नको, कारण उगाच त्यांना असं वाटायला नको की आपण मनात अडी ठेवणारे लोक आहोत. त्यावरती हो म्हणते. तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. त्याने साधेच कपडे घातलेले असतात, मात्र रुपाली आणि स्वप्नील त्याला चांगले कपडे घालायला सांगतात. आणि मग त्यानंतर अर्जुनही त्यांच्या आग्रहाखातर चांगले कपडे घालून येतो. आणि मग तितक्यात आर्या आणि तिची आई त्या ठिकाणी येतात. दुसरीकडे बापू आणि दीप्या अप्पीला समजावत असतात की तू एकदा अर्जुनसोबत बोल, मात्र अप्पी म्हणते की नाही, आता मी त्याच्याशी नाही बोलू शकत. तर दीप्या म्हणतो की दिदे हवं तर मी आणि बापू जातो त्यांच्याशी बोलायला. मला त्यांना विचारायचं आहे की त्यांनी दुसऱ्या लग्नाचा निर्णय कसा काय घेतला. 7 वर्ष तू सुद्धा एकटी होती, पण तू एकदाही दुसऱ्या लग्नाचा विषय काढला नाही. आणि त्यावेळी अप्पी म्हणते की 7 वर्ष त्यांनी सुद्धा वाट बघितलीच ना, पण आता मी इथे आल्यावर सुद्धा काही नीट होत नाही म्हटल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला असेल आणि आता आपण बोलून काही उपयोग नाही. बाबांचीच तशी इच्छा आहे आणि कदाचित अर्जुनलाही तसंच वाटत असेल. मात्र अप्पीचं हे बोलणं दीप्याला आणि बापूंना पटत नाही. ते तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, मात्र अप्पी म्हणते की सगळं तेव्हाच संपून गेले जेव्हा अर्जुनने माझ्याशी काही न बोलता मला घटस्फोटाचे पेपर पाठवले. आता त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही. वाईट मात्र फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की घर वाचवण्यासाठी मी एक खोटं बोलले आणि त्या एका खोट्याने माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आणि त्यामुळे बापूंना आणि दीप्यालाही खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आर्याची आई स्वप्नील रुपालीसोबत गप्पा मारत असते. तिला भेटून तर ते दोघेजण खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर आर्याची आई म्हणते की गप्पा आपण नंतर मारूयात, आता मी सरळ मुद्द्यालाच हात घालते. आणि मग ती असं म्हणते की माझी आर्या अर्जुनपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे आणि अर्जुनचं तर आधी एक लग्नसुद्धा झाले. मग मी आर्याचं त्याच्यासोबत लग्न कसं काय लावून देऊ. तिला तिच्या वयाचासुद्धा एक चांगला मुलगा मिळू शकतो. मात्र त्यावेळी आर्या म्हणते की आई मला अर्जुनच आवडतो. तर तिची आई म्हणते आवडतो म्हणून सरळ लग्न करायचं का. तर आर्या म्हणते माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि माझी खात्री आहे मी आयुष्यभर त्याच्यासोबत सुखात राहील. त्यावेळी तिची आई विचारते अगं पण त्याची पहिली बायको तुम्हा दोघांच्या मध्ये आली तर. त्यावर रुपाली म्हणते की असं कसं होईल, आता त्या दोघांचा रीतसर घटस्फोट झाला आहे. तर आर्याच्या आईला खूप काळजी वाटत असते आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो की एक आई म्हणून तुमचे सगळे प्रश्न मला समजत आहेत. आणि मग त्यानंतर तो आर्याच्या आईला सांगतो की मी तुम्हाला खात्री देतो की माझी पहिली बायको कधीच आम्हा दोघांच्या मध्ये येणार नाही आणि गेली 7 वर्ष आमच्या दोघांमध्ये कोणताही संपर्क झालेला नाही, आम्ही एकमेकांना भेटलेलो नाही. आणि तुम्ही जर माझ्या मुलाबद्दल विचाराल तर मी गेली 7 वर्ष त्याला भेटलो नाही, मात्र माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, माझं त्याच्यावर जीव आहे आणि त्याला मी कधीच विसरू शकत नाही. तर आर्या म्हणते की आई मी सुद्धा अमोलवर प्रेम करेल, कारण त्याची या सगळ्यात काही चूक नाही आहे.
तर आर्याची आई विचारते की अर्जुन, आर्याचं तुझ्यावर प्रेम आहे, मात्र तुझं आहे का तिच्यावर प्रेम? आणि त्यावेळी अर्जुन म्हणतो की आधी माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या वेगळी होती आणि आता वेगळी आहे. आर्या माझी आणि माझ्या घराची काळजी घेते, ती कधीही खोटं बोलत नाही, माझ्यावर प्रेम करते, मग माझंही तिच्यावर आहे प्रेम. मी तुम्हाला वचन देतो की आयुष्यभर तिला सुखात ठेवेल. आणि ते ऐकून आर्याची आई खुश होते आणि ती या लग्नासाठी होकार देते. त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो. दुसरीकडे अमोल अप्पीने वर्णन केल्याप्रमाणे अर्जुनचं चित्र काढत असतो. दुसरीकडे आर्या आणि अर्जुनचं लग्न ठरलं म्हणून सगळेजण खूप खुश असतात. त्यानंतर मग अमोल त्याच्या मित्रांना भेटतो, तर त्याच्या मित्रांना सांगतो की मला माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोललो, मी आजपर्यंत माझ्या बाबांना भेटलोच नाही, ते कुठे आहेत कसे आहेत मला काहीच माहीत नाही, तुम्ही प्लीज मला मदत करा त्यांना शोधण्यासाठी. आणि मग त्यानंतर तो त्यांचं चित्र त्याच्या सगळ्या मित्रांना दाखवतो, तर ते सगळेजण अमोलला मदत करायला तयार होतात. आणि मग त्यानंतर अमोल त्यांना म्हणतो की आपण पोलिसांकडे हे चित्र देऊ, ते नक्की माझ्या बाबांना शोधून काढतील. आणि मग तो मास्टर म्हणजेच अर्जुनकडे जाण्यासाठी निघतो. त्याला अर्जुन आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये काम करतो हे देखील माहिती असते आणि मग तो एकटाच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे लग्न ठरलंय म्हणून कदम खूपच खुश असतात आणि ते बरे देखील होतात. आणि ते अर्जुनला विचारत असतात की तू खुश आहेस ना? मात्र त्यावर अर्जुन काहीच उत्तर देत नाही, त्याचे डोळे भरून येतात. तर कदम म्हणतात की मी तर खूप खुश आहे, असं वाटते की मी ढगावर आहे, खरंच मला खूप आनंद झाला आहे, आता लवकरात लवकर तुझं लग्न होऊ दे, मला लग्नात खूप नाचायचं आहे. आणि त्यावेळी अर्जुन मनाशी म्हणतो की हो कदम, मी खुश आहे फक्त तुमच्यासाठी. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.